योद्धा वाहन चालक मालक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण पाटील मामा आमचे मुंबईचे मित्र आणि आम्ही कोल्हापूरहून आलो, हे मुंबईहून आले. त्यांनीच मला मार्गदर्शन केलं होतं. प्रत्येक वर्षी आम्ही कास पठारावरती फुलं पाहण्यासाठी जातो. तर या फुलाचा आनंद घेण्यासाठी फुलं प्रेमी आहेत, मला वाटते परत निसर्गप्रेमी आहेत. यांच्या सानिध्यात येऊन मला खूप छान आणि बरं वाटलं, अतिशय छान वाटलं. यांच्या सानिध्यात आम्ही एकत्र आलो, एकत्र भेटलो. तर याच्याबद्दल प्रत्येक वर्षी येणारे आपले दळवी साहेब तर थोडीशी माहिती सांगतील. नमस्कार सर. नमस्कार. आम्ही ऍक्च्युअली म्हणजे दरवर्षी इथे या सीझनला येतो आणि या दिवसाची आम्ही वाट बघतो. आम्ही प्रथम दगडूशेठचं दर्शन घेतो बरोबर आणि त्याच्यानंतर आम्ही सरळ इकडे निघून येतो. छान छान. आणि इकडनं आल्यानंतर आम्ही याच सीझनची वाट बघतो ऍक्च्युअली मध्ये. आणि हा सीझन कसा, गणपती जेव्हा आपले 5 दिवस जातात त्याच्यानंतर हा सीझन चालू होतो. आम्ही इथं आल्यानंतर ह्यो जो निसर्ग, जिथं जो देखावा असतो हे बघण्यासाठी आम्ही खूप दुरून येतो. आणि आम्ही तिकडे गेल्यानंतर पण लोकांना सांगतो, भाऊ तुम्ही इथं जाऊन बघा. बरोबर. कारण की इथे जास्त लोकांना याची माहिती नाहीये. आणि पण इथं आल्यानंतर एकदम सुकून. आणि ते फुलं हो हो असं ही सीझन फक्त 15 दिवस असते. हा हा चालेल. कट कर. नमस्कार. आता या ठिकाणी आपल्याला साहेबांनी खूप छान माहिती दिली. आमेगावचे सरपंच म्हणजे मुंबई मधले, तर ते इथं या ठिकाणी हजर झाले. त्यांच्या बरोबर सगळे मित्रमंडळी फॅमिली घेऊन आले या ठिकाणी पाहण्यासाठी. अतिशय उत्कृष्ट साहेबांनी माहिती दिली. तर या ठिकाणी आपण जी फुलांची जाती 245 जातीची फुलं या ठिकाणी बघायला मिळतात. तसेच फुलपांखरू हे सुद्धा विविध प्रकारचे आहेत. जीवसृष्टी चांगल्या पद्धतीची बघण्यासारखी मिळते. आणि इथील जे वातावरण आहे छान आणि उत्कृष्ट आहे. आताचं वातावरण पाहिल्यानंतर हा जर मला वाटतं सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2च महिने या ठिकाणी पाहण्यासारखी फुलं असतात. या 2 महिन्यामध्ये प्रत्येकाने येऊन याचा आनंद स्वाद घ्यावा आणि आपल्या फॅमिलीला पण बरोबर घेऊन येण्यासारखं हे ठिकाण आहे. इथं आल्यानंतर कोणत्याही प्रकारची गैरसोय होत नाही. प्रत्येक जण आपल्याला व्यवस्थित इथं गाईड पण भेटला जातो. कमी रेट मध्ये सगळं सुख सोयी सुविधा आहेत. पण आपण येताना सुखरूप काळजीपूर्वक येणे, इथे कचरा करू नये प्रथम या ठिकाणी. आणि इकडे यायचं असेल तर सातारा पासून अवघ्या 20 ते 22 किलोमीटर अंतरावरती असणार बांबोली पासून जवळच आहे. इथून जाण्यासाठी महाबळेश्वरला पण रोड आहे छान उत्कृष्ट. तर खरंच या ठिकाणी एक वेळ आनंद घ्यावा. आता या फुलाची जर जाती म्हटलं तर इथं गुलाबी कलरची फुलं आहेत एका साईडला, एका ठिकाणी पांढऱ्या रंगाची फुलं आहेत, दुसऱ्या साईडला भगव्या रंगाची फुलं आहेत. हर एक जातीची फुलं या ठिकाणी वेगवेगळी ही निसर्गाची देणगी आहे. तसेच इथं जर पाहायला गेलं तर पूर्ण खडक आहे. हा खडकावरचे अजिबात माती नाही कोणत्या प्रकारचे. पण झाडाचं वैशिष्ट्य आहे की दगडावरती उगवणारी फुलझाडं. तर बघण्यासारखं खरंच तुम्ही अवश्य एक वेळ या. नमस्कार. जय हिंद, जय सारथी, जय योद्धा. सर्वांना नमस्कार.